धीरज परदेशींच्या हत्येच्या निषेधार्थ मनपा कर्मचारी एकवटले. शोकसभेमध्ये संतापाचा उद्रेक. मुकुंदनगर, दर्गा दायरा, फकीरवाडा, मनपा हद्दीतून हद्दपार करण्याची मागणी. मुकुंदनगर येथील दर्गा दायरा परिसरामध्ये झालेल्या हल्ल्यामध्ये मनपा कर्मचारी धीरज परदेशी यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याच्या निषेधार्थ अहिल्यानगर महानगरपालिका कर्मचारी युनियनच्या वतीनं शोकसभेचं आयोजन करण्यात आलं. यावेळी मनपा कर्मचाऱ्यांनी परदेशी यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत दोषींवर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी केली. धीरज परदेशी यांच्या मृत्यूमुळे मनपा कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून मुकुंदनगर आणि दर्गा दायरा आणि त्याचप्रमाणे फकीरवाडा परिसर मनपा हद्दीतून हद्दपार करण्याची मागणी कर्मचारी युनियननं केली आहे. कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला असून कामाच्या ठिकाणी सुरक्षित वातावरण निर्माण करण्यासाठी प्रशासनानं तातडीनं ठोस निर्णय घ्यावा अशी मागणी करण्यात आली. यावेळी बोलताना कर्मचारी युनियनचे अनंत लोखंडे यांनी आक्रमक भूमिका मांडली. येत्या 3 दिवसात महासभा बोलवा आणि तात्काळ हद्दपारीचा ठराव मंजूर करा. आम्हाला एक खडूस लोक नकोत आणि विनाकारण आमच्या कर्मचाऱ्यांना त्रास नको असा संतप्त इशारा त्यांनी दिला. दरम्यान धीरज परदेशी यांना न्याय मिळेपर्यंत संघर्ष सुरूच ठेवण्याचा निर्धार मनपा कर्मचाऱ्यांनी व्यक्त केला. या घटनेतील दोषींवर कठोर कारवाई करून मनपा कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी प्रशासनानं तातडीनं उपाययोजना कराव्यात अशी मागणी यावेळी करण्यात आली. धीरज परदेशीची हत्या ज्या परिसरात झालेली आहे तो मुकुंदनगर, फकीरवाडा आणि दर्गा दायरा हा जो परिसर आहे हा 30 जुलै 1999ला महापालिकेची हद्दवाढ शासनानं घोषित केली आणि ती ग्रामपंचायत ही महापालिकेमध्ये अहिल्यानगर महापालिकेत समाविष्ट करण्यात आली. 99 पासून आजपर्यंतचा जर प्रवास पाहिला तर मुकुंदनगर, फकीरवाडा आणि दर्गा दायरा या सगळ्या तिन्ही भागामध्ये परिसरामध्ये सातत्याने कर्मचाऱ्यांना मारहाण करण्याच्या, त्याच्यानंतर त्यांची मानसिक त्यांचा छळ करण्याच्या, शिवीगाळ करण्याच्या घटना घडत आहेत. हे कुठेही थांबायला तयार नाही. त्याचा शेवट हा काल धीरज परदेशीच्या क्रूर हत्येमध्ये झालेला आहे. हे एकीकडे असताना दुसरीकडे जर आपण हे पाहिलं की महापालिकेला या परिसरातून काय मिळतं तर महापालिका या परिसरामध्ये लाईट, ड्रेनेज, रस्ते, गटारीपासून सगळ्या साफसफाई, स्वच्छतेच्या सर्व नागरी सुविधा देतं. तर त्याचं इन्कमिंग काय, पालिकेला त्याचं आउटपुट काय येतं? आउटपुट सरळ आहे की महापालिका क्षेत्रामध्ये महापालिकेची एकूण जी मालमत्ता कराची, पाणीपट्टीची जी वसुली आहे त्याच्यामध्ये सगळ्यात कमी वसुली ही मुकुंदनगर, फकीरवाडा आणि दर्गा दायऱ्याची. याचा अर्थ असा आहे की महापालिकेला या प्रभागामधून कुठलंही महसुली उत्पन्न मिळत नाही. उलट पक्षी महापालिकेचा लाखो रुपयाचा, करोडो रुपयांचा निधी शासनाचा त्या ठिकाणी काम करूनही हा वायाला जातोय असं आमचं म्हणणं आहे. ज्या भागातल्या नागरिकांना, तिथल्या रहिवाशांना जर महापालिकेच्या कर्तव्याची, महापालिकेच्या सेवेची आणि महापालिका कर्मचाऱ्यांच्या योगदानाची आणि महापालिकेची जर कदर नसेल, त्याची जाण नसेल, तर मग महापालिका क्षेत्रामधली जी काही मुकुंदनगर, फकीरवाडा आणि दर्गा दायरा हे हद्दवाढीमध्ये जे आमच्या समाविष्ट केलेलं क्षेत्र आहे हे क्षेत्र तातडीनं महापालिका क्षेत्रातून वगळण्याचा ठराव हा महापालिकेची तातडीची माननीय विशेष सर्वसाधारण सभा बोलवण्यात येऊन त्यामध्ये एकमुखानं संमत करावा. ही मागणी आम्ही करतोय. ही मागणी करण्यामागचं कारण आहे की या शहराचे जे सन्माननीय आमदार आहे संग्राम भैया जगताप यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचं एकमुखी सरकार आहे, बहुमतातलं सरकार या महापालिकेमध्ये सत्ता आहे. त्यांनी येत्या 3 दिवसात तातडीने विशेष सर्वसाधारण सभेची नोटीस काढावी आणि हे क्षेत्र वगळावं. त्याऐवजी दुसरे जे गरजू माणसं असतील त्या क्षेत्रातल्या नागरिकांचा समावेश महापालिका क्षेत्रात करावा. पण ज्यातून महापालिकेला कुठलंही महसुली उत्पन्न नाही किंवा फायदाच नाही अशा क्षेत्राला आपण नाग पोचण्यामध्ये, महापालिकेनं पोचण्यात काही मजा नाही. म्हणून ही मागणी आम्ही महापालिका कामगार युनियनच्या मार्फतीनं तातडीने करतोय. ही मागणी शासनाकडे, नगरविकास मंत्री, माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री सर्व स्तरावरती पोहोचवली जाईल आणि महापालिकेची तातडीने सर्वसाधारण सभा बोलवण्यात येऊन हा ठराव मंजूर करावा. या मागणीसाठी वेळ प्रसंगी महापालिका कामगार बेमुदत संपावरही जातील. त्याची जबाबदारी महापालिका प्रशासन आणि महाराष्ट्र शासनावर असेल. जोपर्यंत ठराव मंजूर होत नाही तोपर्यंत महापालिका कामगार युनियन या प्रश्नामध्ये, या भूमिकेतून माघार घेणार नाही. आज आम्ही महापालिकेमध्ये धीरज परदेशी यांच्या शोकसभेसाठी उपस्थित आहोत. शुक्रवारपासून महापालिकेतील कामगार कर्मचाऱ्यांवर जी शोककळा पसरलेली होती त्याचा काल अंत्यविधी झाला. परंतु शुक्रवारी दुपारी 4च्या दरम्यान धीरज परदेशी हा शासकीय काम करत असताना त्याला
मुकुंदनगर भागामध्ये काही 7 ते 8 गुंडांनी मारहाण केली आणि त्या मारहाणीमध्ये तो बेशुद्ध अवस्थेमध्ये तिथं रक्तबंबाळ होऊन पडला. त्याला उचलायला सुद्धा कोणी आलेलं नाही. आमचे 2 कर्मचारी होते, त्या 2 कर्मचाऱ्यांनीच त्याला उचलून टेम्पोमध्ये टाकलं आणि टेम्पोमध्ये टाकल्यानंतर सिव्हिल हॉस्पिटलमधून त्याला मॅक्स केअरला हलवण्यात आलं आणि त्या ठिकाणी तो गेल्यापासून तो ICU मध्ये होता आणि बेशुद्ध अवस्थेतच होता. शेवटी 3 दिवस त्यांनी मृत्यूशी झुंज दिली आणि रविवारी दुपारी 2च्या दरम्यान त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. तो मृत्यू झाल्यानंतर नगर शहर पूर्ण बंद झालं, महापालिकेतील कामकाज बंद झालं आणि काल तर पुन्हा त्याला ज्यावेळेस औरंगाबादला शवविच्छेदनासाठी पाठवल्यानंतर महानगरपालिकेतील सर्व सुविधा, अत्यावश्यक सुविधांसह सर्व सुविधा बंद झाल्या आणि सर्व कामगार कर्मचाऱ्यांनी एकमुखानं त्याला पाठिंबा देण्यासाठी आणि त्याला श्रद्धांजली म्हणून हा महापालिका बंद ठेवली. बेमुदत बंद पुकारलेला होता. त्याचबरोबर रस्ता रोको रात्री तो उशिरा, त्याची डेड बॉडी रात्री उशिरा अहिल्यानगरमध्ये 8-9च्या दरम्यान आली. त्याच्यानंतर इथं रस्ता रोको 5 वाजेपासून चालू होतं. SP चौकामध्ये 10 वाजेपर्यंत ते रस्ता रोको चालू होतं. त्या रस्ता रोकोला पाठिंबा देण्यासाठी बाहेरून कुणी आमदार आलेले होते, काही नेते आलेले होते आणि आपल्या शहराचे आमदार अनिल भैया संग्राम भैया इथं उपस्थित होते. ते 3 दिवस कंटिन्यू त्या प्रोसेसमध्ये होते. म्हणजे त्याला मारहाण झाल्यापासून संग्राम भैया कंटिन्यू त्या हॉस्पिटलमध्ये आणि कामगारांमध्ये त्याच्या कुटुंबियांमध्ये सामील होते. त्याला संग्राम भैयांनी तिथं घोषणा केली की त्याच्या कुटुंबियातील एका व्यक्तीला सरकारी नोकरीमध्ये घेतलं पाहिजे आणि त्याला जर खरी श्रद्धांजली व्हायची असेल तर त्याच्या कुटुंबियांना शासकीय नोकरीमध्ये कुठंतरी घेतलं पाहिजे आणि त्याचबरोबर त्याच्या कुटुंबियांना जी कायदेशीर मदत पाहिजे ती कायदेशीर मदत महापालिका असेल तो कॉन्ट्रॅक्टर असेल यांनी दिली पाहिजे. वर्कमॅन कॉम्पेन्सेशन ॲक्ट खाली त्याला सर्व काही जे काही त्याचा मृत्यू झालेला आहे त्या WC ॲक्ट प्रमाणे त्याला नुकसान भरपाई मिळाली पाहिजे. कारण त्याचं वय 24 आहे आणि इतका आता 60 वर्षापर्यंत तो नोकरी करू शकत होता. जर पाहिलं तर खूप मोठा आहे. त्यामुळे त्याला कायदेशीर जे काही तरतुदीप्रमाणे, कायद्याच्या तरतुदीप्रमाणे त्याला रक्कम मिळाली पाहिजे ही आमच्या संघटनेची मागणी आहे. आणि जे काही आता एकूणच काल ज्या आंदोलन झालं, काल जे बेमुदत बंद झाला, त्या बंदमध्ये आम्ही ज्या घोषणा केलेल्या होत्या की आम्ही बेमुदत बंद करणार आहोत, परंतु रात्री जेव्हा रस्ता रोको झालं त्या रस्ता रोकोमध्ये मुख्यमंत्र्यांनी आश्वासित केलं की आम्ही ह्याची केस फास्ट ट्रॅकमध्ये चालू, आरोपी बऱ्यापैकी सर्व पकडलेले आहेत, काही 2-3 राहिलेले असले तरी ते आम्ही ताबडतोब आरोपी पकडू आणि त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल, फाशीची शिक्षा दिली जाईल, अशा स्वरूपाचं मुख्यमंत्र्यांनी सर्व समाजाला आणि त्या आंदोलनकर्त्यांना आश्वासित केल्यामुळं आम्ही आमचं बेमुदत आंदोलन आज स्थगित केलेलं आहे. आज आम्ही इथं त्याच्यासाठी शोकसभा घेतलेली आहे आणि सर्व कामगार कर्मचारी त्या शोकसभेसाठी उपस्थित होते. एवढंच या निमित्तानं सांगेल. थांबतो. प्रतिनिधी मोहसिन शेख, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर.